नमस्कार प्यारे बच्चों। ऑनलाइन हिंदी क्लास के लिए स्वागत है। आप आप कैसे हैं बच्चों? सब बहुत अच्छे हैं। आज बहुत पसंदीदा विषय है हिंदी, कक्षा 4वीं। पाठ का नाम क्या है? पाठ का नाम मेहनत करो सफल बनो। अब मैं मेहनत के बारे में बताती हूँ बच्चों, सुनिए। कठोर परिश्रम था, कड़ी मेहनत मनुष्य का असली धन होता है। कठिन परिश्रम के सफलता पाना असंभव है। कड़ी मेहनत करने वाले लोग मिट्टी को भी सोना बना देते हैं। हमको अपनी शिक्षा के समय से उदाहरण लेना चाहिए बच्चों। जैसे हम अगर पढ़ाई मेहनत से करते हैं तो हमारा परीक्षा फल भी अच्छा होता है। आत्मविश्वास और कड़ी मेहनत हमेशा आपको सफलता की ओर ले जाती है। अपनी मेहनत का फल सबसे ज़्यादा मीठा होता है। आज हम लोग मेहनत करो सफल बनो पाठ के बारे में जानते हैं। कठिन शब्द का अर्थ देखिए बच्चों। परेशान, दुखी, सैड। परिचित, जान पहचान का नाउन। सलाह, राय, ओपिनियन। रकम, धन, मनी। आमदनी, आय, इनकम। मौज करना, मजा लूटना, टू एंजॉय। अब आज हम लोग मेहनत करो सफल बनो पाठ के बारे में जानते हैं। उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रमेश और सुरेश नाम के दो दोस्त रहते थे। दोनों परेशान थे क्योंकि उनके पास कुछ काम नहीं था। देखिए बच्चों, उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रमेश और सुरेश के नाम दो दोस्त रहते थे। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ರಾಂಪುರ ಎಂಬತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಮತ್ತು ಸುರೇಶ್ ಇಬ್ಬರು ಸ್ನೇಹಿತರು ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು। उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रमेश और सुरेश के नाम दो दोस्त रहते थे। रमेश और सुरेश कहाँ रहने वाले थे बच्चों? रमेश और सुरेश उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रहने वाले थे। और उत्तर विलोम शब्द क्या है बच्चों? उत्तर प्रश्न। और शहर, शहर माने क्या है? शहर माने टाउन। शहर का विलोम शब्द क्या है बच्चों? शहर का विलोम शब्द गांव। गांव माने विलेज, शहर माने टाउन। अच्छा, अब देखिए दोस्त। दोस्त माने क्या है? फ्रेंड। दोस्त का विलोम शब्द क्या है? दुश्मन। उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रमेश और सुरेश नाम के दो दोस्त रहते थे। दोनों परेशान थे। दोनों परेशान थे क्योंकि परेशान उनके पास कुछ काम नहीं था। ಇಬ್ಬರಿಗೂ ಒಂಥರ ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ದುಃಖ ಆಗಿದೆ। ಯಾಕೆ ದುಃಖ ಆಯಿತು? ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ। दोनों को कुछ भी काम नहीं था। एक दिन वे अपने परिचित मास्टर जी से मिलने गए। ಒಂದು ದಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪರಿಚಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋದರು। पास का विलोम शब्द क्या है बच्चों? पास का विलोम शब्द दूर। एक दिन वे अपने परिचित मास्टर जी से मिलने गए। ಒಂದು ದಿನ ಒಬ್ಬ ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ, ಪರಿಚಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋದರು ಅವರು। उनकी सलाह मांगी। मास्टर जी ने प्रत्येक को
कुछ रुपये दिए और कहा, क्या कहा? इस रकम से कुछ काम धंधा शुरू करो, ये रुपये तुम्हें 1 साल बाद लौटाने हैं। दोनों मान गए और चल पड़े। देखिए बच्चों, एक दिन वे अपने परिचित मास्टर जी से मिलने गए और उनकी सलाह मांगी। ಪರಿಚಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅವರ ಒಂದು ಸಲಹೆನ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಸಲಹೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಸಲಹ್ ಮಾನೆ ಒಪಿನಿಯನ್, सलाह माने ओपिनियन। मास्टर जी ने प्रत्येक को कुछ रुपये दिए और कहा, ಅವರೊಬ್ಬರು ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವರ ಒಪಿನಿಯನ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಒಪಿನಿಯನ್ ಕೇಳಿಬಿಟ್ಟು, ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರಿಗೇನು ಕೆಲಸ ಇಲ್ವಲ್ಲ, ತುಂಬ ಅವರು ಒಂದು ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದರು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರ ಒಂದು ಒಪಿನಿಯನ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿನೇ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕುछ रुपये दिए और कहा, ಮಾಸ್ಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಬ್ಬರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. इस रकम से कुछ काम धंधा शुरू करो, इस रकम से कुछ काम धंधा शुरू करो। रकम माने क्या है बच्चों? रकम का अर्थ मनी. ಈಗ ಈ ಒಂದು ಹಣದಿಂದ ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸನ ಹುಡುಕೊಳ್ಳಿ, ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ये रुपये तुम्हें 1 साल बाद लौटाने हैं, ಈ ಹಣನ ನೀವು 1 ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ನನಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡಿ. दोनों मान गए और चल पड़े, ಅವರಿಬ್ಬರೂ ಒಪ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಬಂದರು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? मालूम हुआ बच्चों? उत्तर प्रदेश, रमेश और सुरेश कहाँ रहने वाले थे? रमेश और सुरेश उत्तर प्रदेश के रामपुर शहर में रहने वाले थे. अपनी परेशान लेकर वे कहाँ गए? अपनी परेशान लेकर वे अपने परिचित मास्टर जी से मिलने गए. मालूम हुआ बच्चों? अच्छा देखिए. हाँ, रास्ते में रमेश ने कहा, रास्ते में रमेश ने क्या कहा? देखिए बच्चों, सुरेश हमें इन रुपयों से कोई अच्छा काम करना चाहिए जिससे कुछ आमदनी मिले. तुरंत सुरेश बोला, नहीं, हम कहीं अच्छी जगह जाके घूमेंगे फिरेंगे और मौज करेंगे. अब देखिए बच्चों, रास्ते में रमेश ने कहा, रास्ते ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ರಮೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾರಿಗೆ? ಸುರೇಶ್ಗೆ. ಸುರೇಶ್ हमें इन रुपयों से कोई अच्छा काम करनी चाहिए जिससे कुछ आमदनी मिले. ಸುರೇಶ್, ಈ ಹಣದಿಂದ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸನ ಹುಡುಕೊಳ್ಳೋಣ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಇನ್ಕಮನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು? ರಮೇಶ್ ಸುರೇಶ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. रमेश ने कहा, सुरेश से क्या कहा? हमें इन रुपयों से कोई अच्छा काम करना चाहिए जिससे कुछ आमदनी मिले. आमदनी का अर्थ क्या है बच्चों? आमदनी का अर्थ इनकम. और बुरा का अच्छा विलोम शब्द क्या है? अच्छा विलोम शब्द बुरा है. तुरंत सुरेश बोला, तुरंत सुरेश बोला, क्या बोला? देखिए, नहीं, अब हम कहीं अच्छी जगह जाके घूमेंगे फिरेंगे और मौज करेंगे. तुरंत सुरेश ने बोला, क्या बोला बच्चों? देखिए, कहीं जगह, ಎಲ್ಲಾದರೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಜಾಗನ ಹುಡುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ, ಆಮೇಲೆ ಇದಾದಮೇಲಕ್ಕೆ ನಾವು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋಣ, ಚೆನ್ನಾಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡೋಣ ಜಾಗ ಸಿಕ್ಕದ ಮೇಲಕ್ಕೆ. ಪ್ರತ್ಯೇಕ ಅಪನಿ ಅಪನಿ ರಾಹ್ ಪರ್ ಚಲಾ ಗಯಾ. ಇಬ್ಬರು ಮಾತಾಡಿಕೊಂಡು ತನ್ನ ದಾರಿ ತಮ್ಮ ದಾರಿನ ಅವರು ನೋಡ್ಕೊತಾರೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಹೊರಟೋಗ್ತಾರೆ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಏನು ಅಂತ ಅವರೇ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. 1 साल बाद दोनों मास्टर जी से मिलने आए. ವ್ಯಾಪಾರ ಎಲ್ಲ ಆಯಿತು, ಆದಮೇಲಕ್ಕೆ 1 year ಕಳೆಯುತ್ತೆ. 1 year ಆದಮೇಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು? 1 साल ಅಂದರೆ
ಒಂದು ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ दोनों मास्टर जी से मिलने आए. ಇಬ್ಬರು ಪ್ರತ್ಯೇಕ अपनी अपनी राह पर चला गया. ಇಬ್ಬರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ದಾರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೆ. एक साल बाद दोनों मास्टर जी से मिलने आए. ಒಂದು ವರ್ಷ ಆದಮೇಲಕ್ಕೆ ಇಬ್ಬರೂ ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ಹತ್ರ ಬರ್ತಾರೆ. मास्टर जी ने सुरेश से पूछा. मास्टर जी सुरेशನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ? तुमने रुपयों का क्या किया? तुमने रुपयों का क्या किया? क्या लौटाने के लिए रकम लाए हो? ಅಂದರೆ ನೀನು ಹಣನ ತಗೊಂಡೋದಿಯಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಿದೆ ಹಾಗಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ. रकम मास्टर तुमने क्या लौटाने के लिए रकम लाए हो? ಅಂದರೆ ವಾಪಸ್ ಬಂದ ಮೇಲಕ್ಕೆ ನೀನು ಮನಿನ ಏನು ಮಾಡಿದೆ, ತಗೊಂಬಂದಿಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. उसने मुँह लटका कर जवाब दिया. मुँह लटका कर जवाब दिया. कौन जवाब दिया? सुरेश. मुँह लटका कर जवाब दिया, मेरी पूरी रकम चोरी हो गई. तब उन्होंने रमेश से वही सवाल किया. मेरे पूरी रकम चोरी हो गई ಅಂದರೆ ನನ್ನ ಪೂರ್ತಿ ಹಣ ಕಳೆದು ಹೋಯಿತು. तब चोरी माने क्या है बच्चों? चोरी माने थेफ्ट. चोर माने थीफ. चोरी माने थेफ्ट, ಕಳೆದೋಯ್ತು ಅಂತ. तब उन्होंने रमेश से वही सवाल किया. ಹೀಗೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮನ್ನು ಹೇಳ್ಕೊತಾನೆ. ಯಾರು ಹೇಳೋದ? ರಮೇಶ್. रकम माने क्या है बच्चों? रकम माने मनी. ये सुरेश क्या कहा मुंह लटका कर? मेरी पूरी रकम चोरी हो गई. इस तरह मुंह लटका कर जवाब दिया. रमेश बोला, मास्टर जी मैंने मेहनत की और खूब कमाया. अब शहर में मेरी 2 दुकानें हैं. इतना कहकर उसने मास्टर जी को अतिरिक्त रकम भी दी ताकि उससे किसी और गरीब का काम. रमेश ने बोला. रमेश ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ? ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ मैंने मेहनत की और खूब कमाया. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ನನ್ನ ಒಂದು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕು ತುಂಬ ವರ್ಕೌಟ್ ಆಗಿದೆ, ತುಂಬ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅರ್ನ್ ಕಮಾಯ ಮನೆ ಅರ್ನ್. ನಾನು ತುಂಬ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ತುಂಬ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಾನು ತುಂಬ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ರಮೇಶ್. अब शहर में मेरी 2 दुकानें है. ಈಗ ಟೌನಲ್ಲಿ ನನ್ನದೇ 2 ಅಂಗಡಿಗಳು ಇದೆ. ಶಹರ್ ಮನೆ ಟೌನ್, दुकान माने शॉप्स, दुकाने माने शॉप्स, मेहनत माने हार्ड वर्क. अब शहर में मेरी 2 दुकानें है. ಈಗ ಟೌನಲ್ಲಿ ನಂದು 2 ಅಂಗಡಿಗಳು ಇದೆ. ನನಗೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಾನು ತುಂಬ ಹಣವನ್ನು ಗಳಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ 1-2 ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ರಮೇಶ್ ಮಾಸ್ಟರ್ ಜಿಗೆ. इतना कहकर उसने मास्टर जी को अतिरिक्त रकम भी दी. ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವನು. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಹಣನ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ದುಡ್ಡನ್ನು ನಿಮ್ಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಹಾಗಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ತಾಕಿ ಉಸಸೆ ಕಿಸಿ ಅವ್ರ ಗರೀಬ್ ಕಾ ಕಾಮ್ ಬನ್ ಜಾಯೆ. ಈ ಒಂದು ಹಣ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹಣ ಕೊಡ್ತೀನಲ್ಲ ಅದನ್ನು ನಾವು ಬಡವರಿಗೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಬಡವರಿಗೆ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಈ ಒಂದು ಹಣ ಹಾಗಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅವನು ಜಾಸ್ತಿ ದುಡ್ಡನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಬೇರೆಯವ್ರು ಕೂಡ ಹಂಚ್ತಾನೆ. ಮತ್ತು 2 ಅಂಗಡಿಗಳು ಕೂಡ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಗರೀಬ್ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಕ್ಯಾ ಹೈ ಬಚ್ಚೋ? ಗರೀಬ್ का विलोम शब्द अमीर. गरीब पूर, अमीर रिच. ओके. मास्टर जी रमेश से बहुत खुश हुए.
खुश का विलोम शब्द क्या है? दुख. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿಗೆ ಈ ರಮೇಶ ಒಂದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸನ ನೋಡಿ ತುಂಬ ಖುಷಿಪಟ್ಟರು ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ. उन्होंने सुरेश से कहा, उन्होंने सुरेश से कहा अभी बहुत वक्त है सुधर जाओ. ಅಂದರೆ ಪಾಪ ಈ ಒಂದು ಸುರೇಶು ಹಣನೆಲ್ಲ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಲ್ಲ, ಕಳುವಾಗೋಯ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇನ್ನೂ ಟೈಮ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಇನ್ನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಂಡು ಇನ್ನು ವ್ಯಾಪಾರ ಶುರು ಮಾಡಬಹುದು ಹಾಗಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೋಡು, ರಮೇಶು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ದಾನಲ್ಲ, ಆದರೆ ನೀನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದೆ, ಅದು ದುಡ್ಡು ಕಳೆದೋಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ. ಇನ್ನೂ ನಿನಗೆ ಟೈಮ್ ಇದೆ, ಆದರೂ ನೀನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಂಡು ಇನ್ನು ನೀನು ಒಂದು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗು, ಅಂದರೆ ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡು ನೀನು ಕೂಡ ಹುಷಾರಾಗಿ ಹಾಗಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಭಿ ಬಹು वक्त है सुधर जाओ, मेहनत करोगे तो तुम ज़रूर. मास्टर जी रमेश से बहुत खुश हुए. उन्होंने सुरेश से कहा अभी बहुत वक्त है सुधर जाओ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗೋಯ್ತು. ಯಾಕೆ ರಮೇಶ್ ಒಳ್ಳೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ದುಡ್ಡನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಆಯಿತು ರಮೇಶನ ಕಂಡ್ರೆ. ಮಾಸ್ಟರ್ ಜಿಗೆ ಖುಷಿನೂ ಆಯಿತು. ಅಭಿ ಬಹುತ್ ವಕ್ತ್ ಸುರೇಶ್ ಉನ್ಹೋನೆ ಸುರೇಶ್ ಸೇ ಕಹಾ. ಮತ್ತು ಮಾಸ್ಟರ್ ಜಿ ಸುರೇಶ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಭಿ ಬಹುತ್ ವಕ್ತ್ ಹೈ ಸುಧರ್ ಜಾವೋ, ಇನ್ನೂ ನಿನಗೆ ಟೈಮ್ ಇದೆ, ಆಯಿತು ನೀನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗು. ಈಗಲೂ ನೀನು ಕಷ್ಟಪಡು, ಪರವಾಗಿಲ್ಲ. मेहनत करोगे तो तुम ज़रूर सफल हो जाओगे. ಕಷ್ಟಪಟ್ಟರೆ ನಿನಗೆ ತುಂಬ ಫಲ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮಗೆ ಈ ಒಂದು ಕಷ್ಟಪಡೋದು ತುಂಬ ನೆಸ್ಸಿಟಿ ಇದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಈ ಒಂದು ಕಷ್ಟಪಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ಲೈಫಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟರೆ ಫಲ ಉಂಟು ಅಂತ ಗಾದೆನೇ ಇದೆ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಮೆಹನತ್ ಕರೋಗೆ तो तुम ज़रूर सफल हो जाओगे. बच्चों देखिए, इस पाठ में तुम क्या मिलती है बच्चों? पसंदीदा कार्य हमेशा सफलता, शांति और आनंद ही देता है. मनुष्य को सफलता से आत्मबल मिलता है. मनुष्य को सफलता बहुत परिश्रम के बाद में मिलती है. सही मेहनत करने से जीवन में सफलता होता है. परिश्रम से सफल होने के बाद गरीब लोगों को सहायता करनी चाहिए बच्चों. अब देखिए बच्चों, गृह कार्य देखिए बच्चों, इसमें समानार्थी शब्द लिखिए. मेहनत का अर्थ क्या है बच्चों? मेहनत का अर्थ परिश्रम. परिश्रम माने हार्ड वर्क, मेहनत माने हार्ड वर्क. सलाह माने क्या है? राय. सलाह माने समानार्थक शब्द राय, अंग्रेजी में ओपिनियन. और एक शब्द रकम माने धन माने मनी. आमदनी माने आय माने इनकम. नेक्स्ट वक्त माने समय. वक्त का अर्थ समय माने टाइम. धन्यवाद बच्चों.